हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 26 जुलै 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल आहेत, ज्याला आर्टिकलसुद्धा आपण म्हणतो, ते आपण व्यवस्थितरित्या आपल्या मातृभाषेतून डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 26 जुलैचा द हिंद आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ना, ती हिमाचल प्रदेश रिलेटेड खरं तर न्यूज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कन्नौर डिस्ट्रिक्ट मध्ये किन्नौर डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये तिथं एक ब्रिज कोसळलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. विशेष करून कशामुळं तर मोठ्या प्रमाणात तिथं भूस्खलन झालं आणि त्याच्यामुळं तो ब्रिज कोसळलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि त्याचाच एक खडक आहे ना, तो एका व्हॅनवरती पडला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 लोक मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. हे कुणाविषयी बोललं जाते तर हिमाचल प्रदेशविषयी खरं तर हे बोललं जाते, हे आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपल्याला याच्यातून की पॉईंट पहिला काय बघायचं आहे तर हिमाचल प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवायचं आहे, बरोबर आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर जॉग्राफिकल टॉपोग्राफी, फिजिकल जॉग्राफीविषयी थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या अनुषंगानं असायला पाहिजे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज छोटीशी इथं दिली. उद्धव ठाकरेंना आता चिपळूणला भेट दिलेली पाहाव्यास मिळाली. तिथं पुरासारखी परिस्थिती झाल्यामुळं अनेक घरं उद्ध्वस्त झाले आणि काही मृत्युमुखीसुद्धा माणसं पडलेली आपल्याला तिथं पाहाव्यास मिळालं. ती सांगणारी ही छोटीशी न्यूज आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं सुद्धा लोकेशन आपण खरं तर बघून ठेवणं या न्यूजच्या अनुषंगानं गरजेचं होऊन बसतं. समजते. पुढची जी न्यूज आहे ना, ती वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. वेस्ट बेंगॉल विषयी सांगणारी, पश्चिम बंगालविषयी सांगणारी न्यूज. आणि तिथं आपल्याला काय पाहाव्यास मिळालं तर जवळजवळ 11 पटीनं जास्त डेथ आपल्याला पाहाव्यास मिळालं. आता 11 पटीनं कुठल्या पिरियडपेक्षा जास्त तर 2018-19 मध्ये जेवढ्या डेथ झालेल्या आहेत एका वर्षामध्ये, 2018 ते 2019 मध्ये, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण 2020चा ते 2021चा विचार केला, या पिरियडमध्ये आपल्याला 2018-19 पेक्षा 2020-21 मध्ये जवळजवळ वेस्ट बेंगॉलमध्ये 11 पटीनं जास्त डेथ झालेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाले. समजते तुम्हाला. त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलची इथं आकडेवारी दिली. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये जवळजवळ दुप्पट डेथ झालेला बघितलं. हरियाणामध्ये आपण जवळजवळ 7 पट जास्त डेथ झालेला बघितलं. आपण तामिळनाडूचं दिली आकडेवारी, त्यानंतर कर्नाटकची दिलेली, अशा वेगवेगळ्या राज्यांची आकडेवारी इथं आपल्याला दिलेली पाहाव्यास मिळते. समजते. आणि त्याच्यामध्ये जर मध्य प्रदेशचा विचार केला तर तिथं जवळजवळ 24 पटीनं जास्त डेथ झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते. कुठल्या पिरियडच्या तर 2018-19ला कम्पॅरिझन केलं तर आपल्याला ही आकडेवारी पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. मग इथं बोललं गेलं आहे कुणाबद्दल तर वेस्ट बेंगॉलबद्दल बोललं गेलं, बरोबर आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं तर वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघून ठेवायचं. मग आपल्याला काय काय बघायचं, आत्ता लोकेशन आपण कोणतं कोणतं बघूयात ते सांगतो तुम्हाला. आत्ता आपण हिमाचल प्रदेशचं लोकेशन बघू, त्यानंतर महाराष्ट्राचं लोकेशन बघू आणि त्यानंतर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालचं लोकेशन बघून ठेवूया. चला मग बघूया इंडियन मॅपवरती या राज्यांचं लोकेशन कशा पद्धतीने आहे ते. इथं आपण इंडियन मॅपवरती पहिल्यांदा काय बघूया तर हिमाचल प्रदेशचं लोकेशन बघू. इथं हिमाचल प्रदेश पाहावेस मिळतं आपल्याला. आणि याला जर इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर इंटरनॅशनल बाउंड्री कोणती टच करते, कोणत्या देशाची, तर ती बाउंड्री आहे चायनाची. चायना या देशाची त्याला इंटरनॅशनल बाउंड्री टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर अनेक वेगळा विचार केला, राज्यांची बाउंड्री कोणत्या टच करते हे बघायचं झालं तर लडाख आहे, जम्मू आणि काश्मीर आहे, इकडं पंजाब आहे, इकडं उत्तराखंड आहे, त्यानंतर हरियाणा आहे. या राज्यांची बाउंड्री हिमाचल प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर. आणि त्यानंतर आपण वेस्ट बेंगॉलचं बघायचं होतं. वेस्ट बेंगॉलला इंटरनॅशनल बाउंड्री कोणकोणत्या टच करत आहे तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, भूतान आहे, त्यानंतर नेपाळ आहे. या 3 देशांची बाउंड्री वेस्ट बेंगॉलला टच करते. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण तुम्ही इथं छोटीशी पार्ट इथं पाहाव्यास मिळते. इथं नेपाळची बाउंड्री टच करते. इथं बघितलं तर आपण भूतानची बाउंड्री टच करते. आणि या साईडला आपण जर बघितलं तर बांगलादेशची बाउंड्री टच करताना पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि स्टेटचा विचार केला, कोणकोणत्या स्टेटची बाउंड्री टच करते तर त्याच्यामध्ये आसाम आहे, इथं आसामची बाउंड्री टच करते. त्यानंतर बिहार आहे, त्याचबरोबर सिक्कीम आहे, सिक्कीमची इथं बाउंड्री टच करताना पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर झारखंड आहे आणि ओडिसा आहे. या राज्यांची वेस्ट बेंगॉलला बाउंड्री टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते.
आता हिमाचल प्रदेशचा जर विचार केला ना आपण, तर तिथं महत्त्वाच्या रिव्हर्स वगैरे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. समजते. त्याचबरोबर मग वेस्ट बेंगॉलचा विचार केला तर वेस्ट बेंगॉलमध्ये ऑब्वियस आहे, ही जी गंगा रिव्हर आहे ती वेस्ट बेंगॉलमध्ये मधूनच जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. म्हणजे ऑब्वियस आहे तिथली महत्त्वाची रिव्हर गंगाच असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राचं पण लोकेशन बघायचं होतं. इथं आपण बघू शकतोय महाराष्ट्राला टच करणाऱ्या राज्य कोणकोणते आहे, तर त्याच्यामध्ये गोवा आहे, तर छोटासा गोवा पाहाव्यास मिळतं आपल्याला. त्यानंतर कर्नाटकची बाउंड्री त्याला टच करते, तेलंगणाची बाउंड्री त्याला टच करते, छत्तीसगडची बाउंड्री टच करते, मध्य प्रदेशची बाउंड्री टच करते, गुजरातची बाउंड्री टच करते. समजते तुम्हाला. एवढ्या राज्यांच्या बाउंड्रीज त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून गोदावरी रिव्हर असू द्या किंवा कृष्णा रिव्हर असू द्या, या 2 रिव्हर महत्त्वाच्या रिव्हर मानल्या जातात. समजते तुम्हाला. एवढी इन्फॉर्मेशन मॅपच्या दृष्टीतून आपल्याला या राज्यांची असणं गरजेचं होतं. पुढची न्यूज आहे CPIMचे जे राज्यसभा मेंबर आहे CPIM पार्टीचे, त्यांचं नाव आहे जॉन ब्रिटास. हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. कशाच्या विरोधात? तर ते पेगासस स्पायवेअरमुळं अनेकांचे मोबाईल हॅक झालेले आहेत, डिव्हाइस पर्सनल हॅक झालेले आहेत. त्यामुळं खरं तर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि सरकारला त्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की फ्रीडम ऑफ स्पीचचं हनन याच्यामुळे होत आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, लोकांच्या प्रायव्हसीचं हनन होत आहे याच्यामुळे. अनेक जर्नलिस्ट असतील, ॲक्टिव्हिस्ट असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांच्यामध्ये काय होतं तर यांचे पर्सनल डिव्हाइस हॅक केले जातात या स्पायवेअरच्या अंतर्गत. त्यामुळे हे जे स्पायवेअर आहे ते एक वेपन म्हणून, एक शस्त्र म्हणून वापरलं जाते असा त्यांनी आरोप केलेला पाहाव्यास मिळतं आपल्याला. बरोबर आहे. मग आता या न्यूजच्या माध्यमातून पहिला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर पेगासस स्पायवेअरविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवायची. आता याच्यावरती मी डिटेल लेक्चर बनवून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्याचं लेक्चर बनवलं आहे, त्यामुळं ते तुम्ही जरी बघितलं तर पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट त्यांनी काय सांगितलं आहे तर ॲक्ट ऑफ प्रायव्हसी म्हणजे आपल्या खाजगीपणाचं हनन त्याच्यामुळं होत आहे. बरोबर आहे. मग आता खाजगीपणाचा जो अधिकार KS पुट्टास्वामी केसमध्ये आपल्याला दिला गेला होता सुप्रीम कोर्टाकडून, बरोबर आहे. मग ती KS पुट्टास्वामी जजमेंट काय आहे सुप्रीम कोर्टाचं ते डिटेलमध्ये आपण अभ्यासून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. ते सांगितलं त्यांनी. तिसरा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी काय बोलला आहे तर फ्री ऑफ स्पीच म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच बोलण्याचं स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असू द्या किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू द्या, त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं कार्य खरं तर या पेगासस स्पायवेअरच्या अंतर्गत सरकार करत आहे असा त्यांचा आरोप त्याच्यामध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर हे जे ते बोलत आहेत ते फंडामेंटल राईट विषय बोलत आहेत. बरोबर आहे. मग आता फंडामेंटल राईट विषय आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 12 to 35 हे आर्टिकल डिटेलमध्ये आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंट काय तर आपल्याला आपण जर बघितलं ना हे पेगासस स्पायवेअर कोणी डेव्हलप केलं तर इस्रायल बेस्ड एक कंपनी आहे NSO ग्रुप नावाची. त्या कंपनीनं खरं तर हे जे स्पायवेअर आहे ते डेव्हलप केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय बघायचं आहे इस्रायल इंडिया रिलेशनशिप काय आहे हे डिटेलमध्ये बघून ठेवणं आपलं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. एवढं की पॉईंट आपण त्या न्यूजमधून काढू शकतो आहे. पुढची न्यूज जी आहे ती तेलंगणाशी खरं तर रिलेटेड आहे. तेलंगणामध्ये जे 13व्या शतकातलं रामप्पा टेम्पल आहे ना त्याची निवड वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून झालेली आहे. म्हणजे त्याला आता टॅग मिळाला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. समजते तुम्हाला. हा टॅग कोण देण्याचं कार्य करतं तर युनेस्को मार्फत हा टॅग दिला जातो. युनेस्को. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर युनेस्कोविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे युनेस्कोविषयी विकिपीडियावरून. बरोबर आहे. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय तर रामप्पा टेम्पलविषयी 13व्या शतकातलं आहे. म्हणजे एन्शंट हिस्ट्रीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, हे कल्चरच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस जे आर्किटेक्ट्स होते ना त्यावेळेस जे आर्किटेक्ट्स कला आपल्यामध्ये होती ते सांगणारं हे खरं तर वास्तू आहे, ही खरं तर वास्तू आहे. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर
हे जे टेम्पल आहे ते कोणत्या साम्राज्याशी रिलेटेड आहे, तर हे काकतीय साम्राज्याशी रिलेटेड असलेलं पाहाव्यास मिळते आपल्याला. इथं काकतीय किंगचा उल्लेख आला आहे. गणपती देवचा उल्लेख आलेला आहे. काकतीय किंग होता, राजा होता गणपती देवा. त्याचा पिरियड जो 13व्या शतकातला आहे ना, त्याचा याच्यामध्ये उल्लेख आला. मग याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण तिसरा आपला की पॉईंट म्हणून व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर याच्या अगोदर काटेश्वरय्या आणि कामेश्वरय्या या 2 टेम्पलचे म्हणजे मंदिरांचा इथं उल्लेख आलेला आहे. मग या दोघांविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटवरून काढून ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि हे जे मंदिर आहे ते कशासाठी ओळखलं जातं, का म्हणून याची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळख निर्माण झाली असेल, त्याला टॅग मिळाला असेल, तर त्याच्यामध्ये जी वास्तुकला आहे ना, क्राफ्ट्समनशिप म्हणजे कोरीव काम जे त्या मंदिरावरती केलं आहे, त्या मंदिरामध्ये केलं आहे ना, त्याच्यासाठी खरं तर याची निवड वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि विशेष करून सँडबॉक्स टेक्निक त्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. वाळूपासून बनवलेल्या ज्या काही विटा असतील किंवा जे काही खांब असतील त्याचा वापर या टेम्पलमध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. विशेष करून रेड सँडस्टोन, त्याचा जर लोअर पार्ट बघितला, खालचा जर भाग आपण बघितला ना, तर तो रेड सँडस्टोन पासून बनवलेला आहे असं यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. मग आता याच्यातला पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं, तर युनेस्को विषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघायची. बरोबर आहे. दुसरा की पॉईंट रामेश्वरी टेम्पल जे आहे, रामप्पा टेम्पल जे आहे 13व्या शतकातलं, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे आपण. बरोबर आहे. तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय आपला, तर काकतीय किंग गणपती देवा याचा जो पिरियड आहे ना, किंवा काकतीय साम्राज्याचं लोकेशन काय आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. त्याचबरोबर काटेश्वरी या टेम्पल आहे, कामेश्वरी या टेम्पल आहे, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंद याची झालेली आहे आता संडेला, म्हणजे काल. त्यामुळं हे खरं तर महत्त्वाचं होऊन बसतं. एन्शंट हिस्ट्रीमध्ये त्या दृष्टीतून याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. हिस्ट्रीसाठी तुम्ही ही परफेक्टच करून ठेवायला पाहिजे, कारण ही आता न्यूजमध्ये असणारी गोष्ट आहे. त्यामुळे जवळजवळ 100% याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं ही जी मी सांगतोय ना, ती डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. जरी याच्यावर जर क्वेश्चन पडला तर परत तुम्हाला पश्चाताप व्हायला नको. त्यामुळं प्लीज याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. कदाचित याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, कारण ही करंटमधले न्यूज आहे आणि डायरेक्ट रिलेशन याचं कशाशी, हिस्ट्रीशी. त्यामुळं याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं प्लीज याच्यावरती डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आता काकतीय साम्राज्याविषयी खरं तर ती डायनेस्टी आहे. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर काकतीय साम्राज्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघूया. पहिल्यांदा तर आपण काय बघितलं, तर 12 ते 14 12 to 14 सेंचुरी हा कालखंड आहे त्यांचा. म्हणजेच काय, तर 13वं शतक जे आहे तो कालखंड खरा तर त्यांचा मानला जातो. बरोबर आहे. त्याचबरोबर ही जी डायनेस्टी आहे त्याचा नेमकं रिजन कोणकोणता होता, तर त्याच्यामध्ये तेलंगणा, आत्ताचा जो तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, तो टोटल रिजन होता. त्याचबरोबर ईस्टर्न पार्ट ऑफ कर्नाटकाचा पूर्वेकडचा थोडासा भाग, आणि त्याचबरोबर ओडिसाचा दक्षिणेकडचा थोडासा भाग. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट काकतीय साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. आणि त्याचा विशेष करून कालखंड काय आहे, तर 13वं शतक आहे. बरोबर. 13th सेंचुरी म्हणजे काय, तर 12वे शतक ते 14वे शतक हा जो कालखंड आहे तो आहे 13th सेंचुरीचा कालखंड, 13व्या शतकाचा कालखंड. आणि या 13व्या शतकामध्ये खरं तर काकतीय साम्राज्यानं राज्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आता हे मॅपच्या दृष्टीतून आपण समजावून घेऊया, म्हणजे तुमचा रिजन जो काकतीय साम्राज्य आहे तो तुम्हाला समजून जाईल की रिजन नेमका काकतीय साम्राज्याचा कोणता होता तो. इथं आपण मॅपच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या बघू शकतोय की कशा पद्धतीनं तो आपल्याला मॅप दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं आपण बघू शकतोय काकतीय साम्राज्याचा जो हा पार्ट आहे ना, तो टोटल पार्ट आहे काकतीय साम्राज्याचा. समजते तुम्हाला. आणि त्याचे समकालीन अजून साम्राज्य कोणकोणते होती, तर तेलुगुकोडा हे एक आहे, चोळा आहे, इथं चेराज आहे, इथं होयसला आहे, इथं कदंबा आहे, कदंबाचं एवढं साम्राज्य इथं होतं. त्यानंतर शिलाहाराज इथं आहे, शिलाहारांचं हे साम्राज्य आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि यादवांचं जे त्यावेळेचं सगळ्यात मोठा एरिया मानला जायचा, मोठं साम्राज्य मानलं जायचं, ते आहे यादवांचं साम्राज्य. हे यादवांचा
जो एरिया दिला आहे तो आहे. त्यानंतर इथं सोलंकीज आहे गुजरातमध्ये, इथं वरती परमार त्यांचं राज्य होतं. त्यानंतर चंडेलाज हे वरती होते. त्यानंतर कलचुरीज हे डायनेस्टी इथं आहे. त्यानंतर सेनाज आहे, इथं ईस्टर्न गंगाज आहे आणि अरक्का आहे. ह्या एवढ्या डायनेस्टी होत्या ना, त्यावेळेसच्या समकालीन डायनेस्टी मानल्या जातात. आणि हे खरं तर मॅपच्या दृष्टीतून आपल्याला समजावून घेणं गरजेचं होतं. त्यामुळं मी तुम्हाला मॅप दाखवला. आता रामाप्पा टेम्पल नेमकं बघूया कसं आहे ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला एकंदरीत त्याची इमेज तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होऊन जाईल. इथं तुम्ही बघू शकताय की कोरीव कामासाठी खरं तर ओळखलं जाते. मग याच्यामध्ये जर आपण वेगवेगळे इमेजेस अशा बघितल्या तर तुम्हाला पाहाव्यास मिळते की कोरीव काम किती चांगल्या पद्धतीनं केले गेले. आणि हेच खरं तर युनेस्कोनं नोटीस केले. युनेस्को कमिटी जी आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी बसली होती युनेस्कोच्या माध्यमातून, त्या कमिटीनं काय जाहीर केलं, म्हणजे काय कन्सिडर केलं, म्हणजे काय त्यांच्याकडून नोटीस करण्यात आलं, तर ते याच्यावरचं जे कोरीव काम आहे ते नोटीस करण्यात आलं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय तर तुम्ही इथं रेड स्टोन बघू शकताय, रेड कलर बघू शकताय. हे खरं तर रेड स्टोन जो आहे तो त्याचा लोअर पार्ट आहे, म्हणजे खालचा जो पार्ट मानला जातो ना तो लोअर पार्ट त्याचा रेड स्टोनचा आहे खरं तर. एकंदरीत मग त्याच्यामध्ये कोणता पार्ट येऊ शकतो, तर त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो पार्ट जो आहे तो रेड सँडस्टोननं बनला आहे. म्हणजे वाळूंपासून बनवलेल्या ज्या विटा असतात, सँडस्टोन विटा किंवा दगड असतात, त्या दगडांपासून बनवलेला खरं तर हा रेड स्टोनचा पार्ट आहे. खालचा सर्व लोअर पार्ट जरी आपण बघितला तरीसुद्धा ते तुम्ही बघू शकताय. आणखी काही जर इमेज बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस तुम्ही इंटरनेटवरून बघू शकता, जे आपण आता बघतोय. त्यानुसार तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या मदत होईल. कारण याच्यावरती आता युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचा नोंद केलेली आत्ताच, कालच विशेष म्हणजे. त्यामुळं याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता दाट होऊन जाते. त्यामुळं रामाप्पा टेम्पलविषयी जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता येते ना तेवढी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. त्यामुळं तुम्हाला प्रीला क्वेश्चन विचारला तर तुम्ही डायरेक्ट अटेम्प्ट करू शकता, यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकता. समजते. रामाप्पा टेम्पल हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे गोदावरी रिव्हरशी खरं तर रिलेटेड न्यूज आहे. त्या रिव्हरमध्ये जवळजवळ 10 लाख क्युसेक्स पाणी सोडलं जाणार. त्यामुळं शेजारील जे महत्त्वाचे शहरं आहेत, महत्त्वाच्या वस्ती आहेत, महत्त्वाची गावं आहेत, त्यांना अलर्ट जाहीर केला गेला आहे. पुराची शक्यता असणारा अलर्ट आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्या अंतर्गत पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं, तर आंध्र प्रदेशचं व्यवस्थितरित्या लोकेशन बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर गोदावरीचा उगम, गोदावरी कोणकोणत्या राज्यातून जाते, कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, कोणते महत्त्वाचे धबधबे त्याच्यावरती आहेत, कोणता महत्त्वाचे डॅम त्याच्यावरती आहेत, ही सर्व इन्फॉर्मेशन गोदावरीविषयी आपण डिटेलमध्ये काढून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हे 2 की पॉईंट खरं तर आपल्याला करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग पहिला की पॉईंट काय तर आंध्र प्रदेशचं लोकेशन, ते आपण बघून घेऊयात. आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या काय आहे ते. पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय करूया ना, त्र्यंबकेश्वरचा उगम वगैरे काय त्याची इमेज जी एक गुगलवरती आहे, इमेज चांगली गुगलवरती आहे ती मी काढून ठेवली, ती पहिल्यांदा बघूया. आणि त्यानंतर मग आपण बघू की आंध्र प्रदेशचं लोकेशन नेमकं काय आहे ते. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर मध्ये खरं तर गोदावरीचा उगम होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि ती नंतर वाहत जाते कोणकोणत्या राज्यातून, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, या राज्यातून ती वाहत जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ती जाऊन कोणत्या समुद्राला मिळते तर बे ऑफ बेंगॉल महासागराला जाऊन मिळत असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. मग बाकीच्या रिव्हर त्याच्या जवळच्या जर विचार केला आपण, आणखी महाराष्ट्रातली महत्त्वाची रिव्हर जी उगम पावणारी आहे ती कृष्णा रिव्हर आहे. बरोबर आहे. ही त्याची भीमा रिव्हर आहे, ती उपनदी आहे आणि कृष्णा इथून उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तेलंगणा आंध्र प्रदेशच्या ज्या वेळेस उल्लेख येतो ना त्यावेळेस कृष्णा रिव्हरसुद्धा जास्त न्यूजमध्ये असते. त्यामुळं तीसुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. काल न्यूजपेपरला आपण बघितलं तुंगभद्रा रिव्हरसुद्धा जास्त न्यूजमध्ये होते. खाली तिथं पेन्नार रिव्हर आहे, इथं कावेरी रिव्हर आहे आणि इथं आहे ती पल्लार रिव्हर म्हणून एक रिव्हर आहे, ती रिव्हर इथं आपल्याला दिलेली आहे. समजते. हे आहे व्यवस्थितरित्या मॅपच्या दृष्टीतून आपण जर बघायचं झालं तर लोकेशन हे आहे गोदावरी रिव्हरचं. समजते. आणि ती उगम कुठं पावते तर महाराष्ट्र
महाराष्ट्र या राज्यामध्ये त्र्यंबकेश्वर एक ठिकाण आहे, तिथं ती उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जाऊन समुद्राला कोणत्या मिळते तर बे ऑफ बेंगॉलला ती जाऊन मिळत असलेली पाहाव्यास मिळते. समजते. आता आपण काय बघूयात तर आंध्र प्रदेशचं व्यवस्थितरित्या लोकेशन काय आहे ते बघून ठेवूयात. या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता इथं आंध्र प्रदेशचं लोकेशन आहे आणि त्याच्या शेजारील राज्यांचा जर विचार केला त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, ओडिसा आहे, छत्तीसगड आहे. या राज्यांची बाउंड्री आंध्र प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि महत्त्वाच्या 2 रिव्हर आहेत. कृष्णा रिव्हर एक महाराष्ट्रामधून येणारी आहे आणि गोदावरी एक रिव्हर आहे, ती पण महाराष्ट्रामधून येते. समजते. या 2 रिव्हर आंध्र प्रदेशमध्ये महत्त्वाच्या रिव्हर मानल्या जातात. समजते तुम्हाला. याच्यासाठी लोकेशन बघणं आपल्याला महत्त्वाचं होतं, ते आपण बघून घेतलं व्यवस्थितरित्या. आणि दुसरा पॉईंट या न्यूजमध्येच काय सांगितलं आहे, कोल प्रोडक्शन जे केलं जातं ना, म्हणजे कोळशाचं उत्खनन जे केलं जातं ना, ते सुद्धा कारणीभूत अशा परिस्थितीला आहे असं इथं सांगितलं. मग याच्यावरून आपल्याला तिसरा जर की पॉईंट या न्यूजमधून काढायचा झाला तर तो कोणता आहे तर कोल प्रोडक्शन म्हणजे कोळसा हे खनिज भारतातील कोणकोणत्या ठिकाणी आढळतं हे व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. खनिज संपत्तीच्या माध्यमातून जॉग्राफीमध्ये जो टॉपिक आहे ना खनिज संपत्तीचा, तो टोटल आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं या दृष्टीतून गरजेचं आहे. पुढची न्यूज जी आहे ना ती डिस्प्युटेड एरिया जो इंडिया चायनाचा आहे त्याच्यावरती भाष्य करणारी न्यूज आहे. त्याच्यामध्ये कुठं तर डिसएंगेजमेंट जो टॉक आहे तो होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. पहिली गोष्ट काय तर डिसएंगेजमेंट टॉक्स म्हणजे विशेष करून आपल्याला हे माहिती पाहिजे की डिस्प्युटेड एरियाज कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये कुणामध्ये तर चायना आणि इंडियामध्ये, विशेष करून LACच्या एरियामध्ये, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या एरियामध्ये. त्याच्यामध्ये मग पँगांगसो लेक आहे, गोग्रा व्हॅली आहे, हॉट स्प्रिंग आहे, डेमचॉक आहे, डेपसांग आहे. हे जे एरियाज आहेत ना हे विशेष करून आपल्याला पाहाव्यास मिळतात लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर. आणि त्याचा जर आपण विचार केला ना तर त्याच्यामध्ये विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जर उल्लेख आपल्याला करायचा झाला तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपल्याला विशेष करून कुठं पाहायला मिळतं तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपल्याला इथं पाहाव्यास मिळतं. आणि त्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरतीच आपल्याला कुठंतरी अशा प्रकारचा जो एरिया आहेत मग त्याच्यामध्ये पँगांगसो असू द्या, गोग्रा व्हॅली असू द्या, हॉट स्प्रिंग आहे, डेमचॉक आहे, डेपसांग आहे, अशा प्रकारचे जे एरिया आहेत ते या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आपल्याला पाहाव्यास मिळतात. आता ही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल काय आहे किंवा सियाचीन प्रदेश काय आहे हे तुम्हाला मॅपच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. परंतु आपल्याला न्यूजमध्ये काय सांगितलं आहे हे व्यवस्थितरित्या समजावून घेणं गरजेचं आहे. ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. आपल्याला काय झालं आहे तर चायना आणि इंडियामध्ये वारंवार वाद चालू असतो. कशावरून तर हे जे एरिया मी तुम्हाला आता सांगितलं या एरियावरून. आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं होतं रक्तपातसुद्धा झाला होता जास्त. आपल्या देशाचे जवान काही शहीद झाले, त्यांच्या देशाचे जवान काही शहीद झाले. कशावरून तर पँगांगसो जो व्हॅली आहे त्याच्यावरून जास्त वाद त्यावेळेस झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. आणि हे पँगांगसोच फक्त नाही तर बाकी गोग्रा असू द्या, हॉट स्प्रिंग असू द्या, डेमचॉक असू द्या, डेपसांग असू द्या, हे जे एरियाज आहेत ना याच्यावरून वारंवार चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मी यांच्यामध्ये वारंवार वाद सुरू होत असतो, वारंवार वाद होत असतो. आणि त्याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीसुद्धा होते कधी कधी. त्यामुळं दोन्हीकडचे जे कमांडर आहेत, जे मिलिटरी चीफ्स आहेत, आर्मी चीफ्स आहेत, हे जे हाय ऑफिशियल्स आहेत मिलिटरीमधले किंवा आपल्या फोर्सेसमधले आणि त्यांच्या फोर्सेसमधले, यांच्यामध्ये हितशांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि डिसएंगेजमेंट करण्यासाठी म्हणजे दोघांनी पण हे जे डिस्प्युटेड एरियाज आहेत यांच्यापासून लांब राहायचं, त्याला आपण डिसएंगेजमेंट म्हणतो. त्या डिसएंगेजमेंटचं बोलणं करण्यासाठी जवळजवळ 11 राऊंड झालेत आत्तापर्यंत, म्हणजे 11 वेळा बैठक झाली, पण त्याच्यातून पॉझिटिव्ह सोल्युशन आजपर्यंत निघालं नाही. परंतु आता या न्यूजमध्ये काय सांगितलं की 12वी टॉक होऊ शकते, म्हणजे 12वी बैठक डिसएंगेजमेंटसाठी होऊ शकते. दोन्ही देशाचे जे कमांडर्स आहेत, हाय ऑफिशियल्स आहेत फोर्सेसचे त्यांच्यामध्ये. आणि चायनाकडून ते संभावित जी डेट आहे ती 26 जुलै दिली गेली, सांगितले गेले. आणि आपल्याकडून म्हटलं जाते की कारगिल विजय दिवस जो आहे त्या दिवशी ही बैठक ठेवली जावी असं बोललं जाते आपल्याकडून. समजते तुम्हाला. त्यामुळं याच्यातून की पॉईंट काय पहिला घ्यायचा आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचं व्यवस्थित मॅप बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे, हे जे एरियाज तुम्हाला दिलेत ना हे LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती कोणकोणत्या ठिकाणं आहेत ते व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे.
मेन्स आन्सर रायटिंगसाठी किंवा प्रीमध्ये मॅप बेस्ड जर क्वेश्चन विचारला तर त्याच्यावरती अशा प्रकारची ठिकाणं तुम्हाला विचारू शकतात. हे जे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. हा तिसरा पॉईंट झाला. चौथा पॉईंट जो आहे तो याच्यामध्ये कारगिल दिवस, कारगिल विजय दिवसचा उल्लेख आला. मग तो कारगिल विजय दिवस कोणता आहे, ते डेट काय आहे आणि ती कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. मग आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा ॲक्च्युअल मॅप काय आहे, तो मॅप व्यवस्थितरित्या आपण एकदा बघून घेऊया नेमका कसा आहे तो. हा आपण मॅप बघू शकतो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा. इथं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल तुम्हाला दिले, ही जी आहे ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. आणि इकडचा जो टोटल पार्ट आहे ना तो अक्साई चीन म्हणून ओळखला जातो. म्हणजे तो आहे तर आपला, परंतु त्याच्यावरती कब्जा चीननं करून ठेवलेला आहे आत्तापर्यंत, ते आपल्याला पाहाव्यास मिळते. पाठीमागे मी तुम्हाला काय म्हणलो की पेंगांग त्सोमध्ये रक्तपात झाला होता, पण ते तसं नाही, तर गलवान व्हॅलीमध्ये रक्तपात झाला होता. मी चुकून तुम्हाला पेंगांग त्सोमध्ये सांगितलं, जिथं लेक आहे आणि एका सरोवराचं नाव आहे पेंगांग त्सो लेक. त्या सरोवराविषयी मी बोलत होतो. परंतु जो रक्तपात झाला होता ना तो गलवान व्हॅलीवरून झाला होता. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी इथं आपण मॅपवर बघू शकतो, इथं गलवान व्हॅली, इथं हॉट स्प्रिंग आहे, इथं पेंगांग त्सो लेक आहे आणि बाकीचे जे ठिकाणं दिलेत ना ती सुद्धा याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते. त्याच्यासाठी आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया माहीत पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला LOC सुद्धा माहिती पाहिजे, लाईन ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो. आणि हा लाईन ऑफ कंट्रोलच्या उत्तरेचा जर भाग बघितला तर त्याच्यावरती पाकिस्तानने कब्जा करून ठेवलेला आहे आत्तापर्यंत, हे आपल्याला पाहाव्यास मिळतं. हा जो वरचा पार्ट आहे त्याचा विचार केला गेला तर. आणि इथं छोटासा पार्ट आहे सियाचीन ग्लॅशियर म्हणून ओळखला जातो हा पार्ट. आणि हा जो पार्ट आहे तो अक्साई पाकिस्ताननं चायनाला गिफ्ट म्हणून दिलेला हा एरिया आपण ओळखला जातो. म्हणजे पाकिस्तानचा कब्जा अगोदर होता, परंतु आता तिथं चायनाचा कब्जा आहे. समजते तुम्हाला. याच्यासाठी खरं तर हा मॅप आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत तुमच्या माइंडमध्ये इमेज त्याची क्रिएट होण्यासाठी हा मॅप खरं तर आपल्यासाठी बघणं गरजेचं होऊन बसतं. समजते. आणि विशेष करून याच्यावरती कब्जा येणे 1962ला जे युद्ध झालं होतं ना त्यावेळेस केला गेला चायनाकडून या एरियावरती, ज्याला आपण अक्साई चीन म्हणून ओळखला जातो तो एरिया. समजते तुम्हाला. एवढं तुम्हाला मॅप एवढा खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे फारुख अब्दुल्लाशी रिलेटेड. आणि आता जसं आपण बघितलं की चायना आणि इंडियामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वाद चालू असतो, तसाच इंडिया पाकिस्तानमध्ये सुद्धा LOC लाईन ऑफ कंट्रोलवरून वाद चालू असतो वारंवार, किंवा इतर कारणंसुद्धा असतात त्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये फारुख अब्दुल्लांनी सांगितलं की डायलॉगशिवाय पर्याय नाही, कोणताही पूरक पर्याय असू शकत नाही डायलॉगशिवाय. म्हणजे बोलणं करूनच आपण कोणत्याही समस्येचा सोल्युशन काढू शकतो असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजेच त्यांना इनडायरेक्टली म्हणायचं आहे युद्धाने किंवा लढण्यानं कोणत्याही प्रकारच्या सोल्युशनपर्यंत आपण पोहोचणार नाही असं त्यांना म्हणायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी पहिली न्यूज आहे ही न्यूज जी आहे ना ती सांगते की प्रेसिडेंट जे रामनाथ कोविंद आहेत राष्ट्रपती आपले, त्यांच्या ऑफिस कार्यकाल 4 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 63 बिलांना मान्यता दिली, ॲसेंट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याच्यामध्ये स्टेटची बिल काय आहेत आणि युनियन गव्हर्नमेंटची बिलं काय आहेत त्याच्याविषयी सांगितलं गेलं आपल्याला. जवळजवळ 63 बिलं जी आहेत ती युनियन गव्हर्नमेंटची आहेत आणि 20 बिलं जी आहेत ते डिफरंट स्टेट गव्हर्नमेंटची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्या अंतर्गत आपल्याला पहिला आणि एकमेव पॉईंट काय बघायचा आहे, कोणतंही बिल पास होऊन त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर होण्यासाठी प्रोसिजर काय आहे. कोणत्या बिलाला विशेष बहुमताची गरज आहे, कोणत्या बिलाला सामान्य बहुमताची गरज आहे, कोणत्या बिलासाठी पहिल्यांदा राष्ट्रपतींची परमिशन घ्यावी लागते, कोणत्या बिलासाठी पहिल्यांदा राष्ट्रपतींची परमिशन घ्यावी लागत नाही. अशा प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ना, मग एकंदरीत कोणतंही बिल पास होण्याची आणि त्याचा ॲक्टमध्ये रूपांतर होण्याची जी प्रोसिजर आहे ती टोटल प्रोसिजर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे माहिती पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्यामध्ये काय तरतूद आहे ही डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या न्यूजच्या अंतर्गत माहिती पाहिजे. समजते. हा की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून अभ्यासून ठेवू शकतो. पुढची जी न्यूज आहे ती प्रेसिडेंट रामनाथ कोविंद विषयीच रिलेटेड न्यूज आहे खरं तर. आणि ते 4 दिवसाच्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावरती आता असणार आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून 1999मध्ये जे कारगिल युद्ध झालं होतं ना त्याची 22वी ॲनिव्हर्सरी आता तिथं साजरी केली जाते. त्यामुळे सुद्धा तिथं ते उपस्थित राहताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते तुम्हाला. ते सांगणारी ही खरं तर न्यूज. आता 2 न्यूजमध्ये आपण कारगिल दिवस जो कारगिल विजय दिवस आहे याच्याविषयी आपण बघितलं की
की पॉईंट त्याचा आला आहे आपला. मग कारगिल विजय दिवसविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर 1999चं जे कारगिल युद्ध झालं होतं ना, त्याच्याविषयीसुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे USA सेक्रेटरी जे अँटनी ब्लिंकन आहे ते इंडियाच्या व्हिजिटवर येणार आहेत आणि ते खरं तर कोणत्या विषयावरती भर देतील त्यांच्या ज्या टॉकमध्ये. त्यांची भेट खरं तर एस जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत आणि त्याचबरोबर त्यांची भेट होणार आहे आपले PM नरेंद्र मोदी यांच्यासोबत. आणि मग ते कोणत्या विषयावरती भर देतील हे आपल्याला माहिती करून घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती मग वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. विशेष करून ते भर देतील डेमोक्रेसीची सिच्युएशन इंडियामध्ये काय आहे, त्याचबरोबर जागतिक लेवलला डेमोक्रेसी कशा पद्धतीनं धोक्यामध्ये आहे किंवा चांगल्या पद्धतीनं राबवली जाते, असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्हीवरती बोललं जाईल. त्याचबरोबर विशेष करून ह्युमन राईट मानवी अधिकारावरती सुद्धा ते त्यांच्या स्पीचमध्ये भर देताना पाहावेस मिळतील असं सूत्रांकडून कुठंतरी सांगण्यात येते, असं आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलं गेलं आहे. समजते तुम्हाला. मग आता या न्यूजमध्ये हे USAचे सेक्रेटरी आहेत तिकडून येणार आहेत ना, त्यामुळे आपल्याला काय बघून ठेवायचं, तर पहिली गोष्ट इंडिया USA रिलेशनशिप व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आपला काय आहे, तर डेमोक्रेसीविषयी डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये डेमोक्रेसीचं स्थान काय आहे, प्रस्तावनेमध्येच कदाचित डेमोक्रेसी दिलेली आहे, मग ती प्रस्तावना व्यवस्थितरित्या आपण करून ठेवायला पाहिजे. आणि विशेष करून डेमोक्रेसीची डेफिनेशन आपल्यामध्ये घटनेमध्ये काय दिले लोकशाहीची, ती व्यवस्थितरित्या करून ठेवणं आपण गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट. तिसरा की पॉईंट काय, तर ह्युमन राईटचा उल्लेख आला आहे. मग त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं, तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे. त्याचबरोबर जागतिक लेवलला ह्युमन राईट कमिशन्स कशा पद्धतीनं कार्य करतं याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि विशेष करून यांच्या बोलण्यामध्ये कोणती घटना येईल असं वाटतंय, सूत्रांकडून सांगितलं जाते, तर यांच्या बोलण्यामध्ये आणखी एक विषय येईल, तो अफगाणिस्तानचा विषय येईल असं बोललं जाते. कारण अफगाणिस्तानमधून आत्ताच USAनं माघारी घेतले त्यांचे ट्रूप्स. बरोबर आहे. त्यामुळं अफगाणिस्तानचा जो विषय आहे ना, तो सुद्धा येईल असं बोललं जाते. मग त्यामुळं आपल्याला काय बघायचं आहे, तर इंडियाचं अफगाणिस्तानसोबतचं रिलेशन काय आहे हे बघून ठेवायचं आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स काय आहे ते आपल्याला बघून ठेवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. समजते तुम्हाला. एवढे की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत काढून ठेवू शकतोय, त्याचा अभ्यास करून ठेवू शकतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर इंटरनल पॉलिटिक्स थोडक्यात सांगायचं झालं ना, तर त्याच्यामध्ये इंटरनल पॉलिटिक्स थोडक्यात सांगतो. अगोदर तिथं 15-20 वर्षांपूर्वी तिथं तालिबानचं गव्हर्नमेंट होतं आणि हे तालिबानचं गव्हर्नमेंट जे आहे ना, ती टेररिस्ट ॲक्टिव्हिटी ज्या जगात चालतात ना, त्या ॲक्टिव्हिटीजला आसरा देण्याचं कार्य करत होतं. त्यामुळे USAला हे लक्षात आलं की हे तालिबान जे गव्हर्नमेंट आहे ते सर्व देशांसाठी आणि विशेष करून USAसाठी खतरा आहे. त्यामुळे USAनं अफगाणिस्तानमध्ये इंटरव्हेन्शन करून तालिबान गव्हर्नमेंटला पायउतार होण्यास भाग पाडला आणि तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली गेली होती, जे आत्ता गव्हर्नमेंट कार्य करता येते. आणि त्याचबरोबर जवळजवळ 15-20 वर्षांपासून USAची जी आर्मी आहे ना, ती अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केली गेली होती. कशासाठी, तर तालिबानपासून त्यांना संरक्षण देण्यासाठी अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला. बरोबर आहे. आणि ती जवळजवळ 15-20 वर्षांपासून तिथं कार्य करताना दिसते आर्मी, USAची आर्मी. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलं ना आणि आता जो बायडन गव्हर्नमेंट आहे, या दोन्ही गव्हर्नमेंटमध्ये ती ट्रूप्स जी आहे USAची ती वापस घ्यायला सुरुवात झाली. आणि आता जो बायडन गव्हर्नमेंट आहे ना, ते जवळजवळ 11 सप्टेंबरपर्यंत टोटल 100% ट्रूप्स जी त्यांची आहे ती वापस घेण्याचं त्यांचं लक्ष आहे. म्हणजे त्यानंतर काय असेल तर अफगाणिस्तान गव्हर्नमेंटची जबाबदारी स्वतः अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला घ्यायला लागेल, सुरक्षेची जबाबदारी विशेष करून. आणि जेव्हापासून USAची आर्मी जवळजवळ 90% जे फोर्सेस आहे USAची ती वापस घेण्यात आलेली आहे. फक्त आता राहिले 10%च्या आसपास, तीसुद्धा लवकरच वापस घेतली जाईल. आणि मग त्यामुळं काय झालं, ऑब्वियस आहे तालिबानचं वर्चस्व तिथं वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तालिबान विशेष करून तिथं मोठ्या प्रमाणात हिंसा करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे इंटरनल पॉलिटिक्स खरं तर अफगाणिस्तानमध्ये चालू आहे आणि हे तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि याच्यामध्ये एका स्पीचमध्ये बोलत असताना त्याने हे सांगितले की जसं महात्मा गांधींनी भारत छोडो क्विट इंडिया मुवमेंट चालू केली होती, तसं आपण भारत जोडो हे आंदोलन चालू करायला पाहिजे.
असं मोदींनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. आता मग पहिल्यांदा काय गेले, विशेष करून 75व्या जे आपली इंडिपेंडन्स साजरा केला जातो 75वा, त्याच्याविषयी इथं बोललं जाते. भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ 75 वर्ष झाली आपल्याला. त्याच्या धर्तीवरती आपण भारत जोडो आंदोलन सुरू करायला पाहिजे, म्हणजे सर्वांना एकत्रित आणण्यासाठी, असं कुठंतरी मोदींकडून बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग विशेष करून याच्यामध्ये क्विट इंडिया मुवमेंटचा उल्लेख आलेला आहे. भारत छोडो आंदोलन जे महात्मा गांधींकडून चालू केलं गेलं होतं त्याच्याविषयी बोललं गेलं. मग पहिल्यांदा आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीच्या माध्यमातून आधुनिक भारताचा कालखंड जो आहे भारत छोडो आंदोलनाचा, म्हणजे क्विट इंडिया मुवमेंटचा जो कालखंड आहे तो आपल्याला विशेष करून माहिती पाहिजे. आता त्या आंदोलनाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे या उल्लेखामुळे. खरं तर बरोबर आहे, याच्यामध्ये महात्मा गांधींचा क्विट इंडिया मुवमेंटचा उल्लेख आला आहे, त्यामुळं त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण हिस्ट्रीच्या माध्यमातून काढून ठेवायला पाहिजे. त्याची एक विशेष शॉर्ट नोट बनवून त्याची वारंवार रिव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती जे 14 फायनान्स कमिशन आहे, 14व्या नियोजन आयोगाचे चेअरमन होते YV रेड्डी यांनी हे सांगितले की कोविड-19च्या कालावधीमध्ये सेंटरनं स्टेटला जेवढा सपोर्ट करायला पाहिजे होता तेवढा सपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडून केला गेला नाही, असा कुठंतरी त्यांनी रिमार्क त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे आता इथं परिस्थिती काय निर्माण झाली तर फेडरलिझमची सिच्युएशन निर्माण झाली. आपलं जे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे ना त्याला कुठंतरी तडा गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय, समजते. त्यामुळं आपला पहिला आणि एकमेव की पॉईंट या न्यूजमधून आपल्याला काय बघायचं आहे तर फेडरलिझमचा जो टॉपिक आहे तो परफेक्ट करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. लक्ष्मीकांत जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फेडरलिझमविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्यामुळं लक्ष्मीकांतमधला जरी फेडरलिझम टॉपिक परफेक्ट करून ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. याच्यामध्ये जी पहिली न्यूज आहे ती किसान संसद जी जंतर मंतरवरती शेतकऱ्यांनी चालू केली ना आंदोलनाच्या स्वरूपात, म्हणजे जे संसदेमध्ये आपल्या ओरिजिनल काम चालतं त्याची कुठंतरी नक्कल यांनी आंदोलनाच्या स्वरूपात करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये आज मिशन UP विषयी जास्त करून भर दिला जाणार, विशेष करून वुमन अफेअर्स म्हणजे महिलांसंदर्भात त्याच्यामध्ये डिस्कशन होताना आपल्याला दिसणार आहे. आणि मिशन UP म्हणजे काय तर उत्तर प्रदेशमध्ये 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल बिल आलेलं आहे आणि त्याच्याविषयी खरं तर त्याला क्रिटिसाइज करण्याचं कार्य यांच्याकडून या संसदेमध्ये होताना आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. जंतर मंतरवरती यांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे आणि तिथं त्यांनी डुप्लिकेट पार्लमेंट निर्माण केले म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, समजते. म्हणजे पार्लमेंटमध्ये जे काय कार्य चालतं ते त्यांनी त्याची नक्कल तिथं करायला सुरुवात केली आणि त्याला एकंदरीत एक आंदोलनाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे जवळजवळ फार्मर्स जे आहेत त्यांचं आंदोलन 9-10 महिन्यांपासून चालू आहे. त्यामुळं आपल्याला पहिला याच्यातून की पॉईंट काय बघायचं आहे तर फार्म ॲक्ट जो नवीन आला आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, कारण हा जास्त न्यूजमध्ये, त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती जल जीवन मिशनशी रिलेटेड न्यूज आहे. आणि जल जीवन मिशन जे आहे ना ते येऊन 10 महिने झाले तरीसुद्धा अजून 35% जे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत आणि अंगणवाडी आहेत त्या 35% अंगणवाडी आणि गव्हर्नमेंट स्कूलला पिण्याचं पाणी अवेलेबल नाही, असं सांगणारी ही कुठंतरी न्यूज आहे. मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे तर जल जीवन मिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, समजते तुम्हाला. जल जीवन मिशन आता न्यूजमध्ये, त्यामुळे जल जीवन मिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती पाकिस्तान आणि चायनाशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि अफगाणिस्तानमध्ये आत्ता जे इंटरनल काय काय चालू आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आणि ह्या 2 कंट्री ज्या आहेत त्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री आपल्याला जशी इंडिया आहे तशा पाहाव्यास मिळतात. आणि या दोघांचे जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर्स म्हणू शकतो आपण, हे यांची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अफगाणिस्तानवरती एकत्रित कार्य करण्याचं ठरवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते. आणि याच्यातून की पॉईंट आपला पहिला काय तर अफगाणिस्तानमध्ये इंटरनल पॉलिटिक्स काय चालू ते बघायचं आहे. ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला थोडक्यात काय आहे ते. डिटेल इन्फॉर्मेशन काढायची असेल तर याच्यावरती एखादं वेगळं लेक्चर तुम्ही बघू शकताय. पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे आपला तर अफगाणिस्तानचं व्यवस्थितरित्या लोकेशन बघून ठेवणं कुठेतरी आपलं गरजेचं आहे, हा दुसरा की पॉईंट. तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर इंडियाचं रिलेशनशिप पाकिस्तानशी कशा पद्धतीचं आहे, चायनाशी कशा पद्धतीचं आहे आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानशी कशा पद्धतीचं आहे
हे आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि अफगाणिस्तानचं लोकेशन जवळजवळ मी रोजच तुम्हाला दाखवतो आहे. त्यामुळं आज लोकेशन दाखवण्याचं मी मुद्दामून टाळतो आहे, कारण तुम्ही स्वतः जाऊन लोकेशन बघायला पाहिजे त्याचं कशा पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्याच्यासाठी थोडे एफर्ट्स घेता ना, त्यावेळेस तुमच्या जास्त लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्यासाठी मदत होते ती. त्यामुळं तुम्ही आजच्या दिवस काय करा, अफगाणिस्तानचं लोकेशन तुम्ही स्वतः जाऊन बघा. त्याच्या शेजारील कंट्री कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या कंट्रीचं बाउंड्री लाईन त्याला टच करते, महत्त्वाच्या रिव्हर्स तिथे कोणत्या असल्या तर त्या कोणत्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे सरोवर जवळ, आता बालकश लेक आपण अगोदर बघितलं होतं, मग त्याचं लोकेशन अफगाणिस्तानपासून कुठं आहे, मग ते सर्व आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. आणि इंडियापासून अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीचं, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः जाऊन बघा, म्हणजे तुमच्या जास्त काळ लक्षात राहण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला एक परमनंट इमेज तयार होऊन जाईल त्या मॅपची. पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती मनू भाकर यांच्याविषयी न्यूज आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये फायनल राऊंडमध्ये सिलेक्शनमधून या वंचित राहिलेल्या आहेत. मनू भाकर 10 मीटर शूटिंग इव्हेंटमध्ये यांनी पार्टिसिपेट केलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये, आणि जवळजवळ एशियन गेम्समध्ये वगैरे यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला गेला होता. परंतु फायनल राऊंडमध्ये म्हणजे क्वालिफिकेशन राऊंड असतो ऑलिम्पिकच्या अगोदर, आणि त्यानंतर मग ऑलिम्पिकमध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला असं सिच्युएशन असते. परंतु क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ह्या क्वालिफाय होऊ शकल्या नाहीत. कारण का, तर त्याचं कारण महत्त्वाचं आणि खूप आश्चर्यकारक कारण आहे. पिस्टलमध्ये त्यांच्या टेक्निकल प्रॉब्लेम झाला, त्यामुळं खरं तर त्यांना अशा प्रकारच्या सिच्युएशनला आता सामोरं जावं लागतं, आणि खूप मोठं फेल्युअर खरं तर त्यांच्यासाठी मानलं जाते. कारण कर्तृत्वापासून अशा प्रकारची घटना घडली आणि त्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागते. दुःखद खरं तर घटना आहे, कारण ऑलिम्पिकमध्ये तुम्ही एवढी मेहनत करून जाता आणि फक्त एका इन्स्ट्रुमेंटच्या कारणामुळं पिस्टलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. दॅट इज नॉट टू इझी टू ॲक्सेप्ट दॅट थिंग्स. म्हणून ही खरं तर न्यूज कवर करण्याचा मी प्रयत्न केला. आणि याच्याच रिलेटेड टोकियो वगैरे आपण लोकेशन वगैरे ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे याच्या अगोदरच्या डिस्कशनमध्ये. त्यामुळे याच्यासाठी काय अजून काही इम्पॉर्टंट याच्यामध्ये बघून ठेवण्यासारखं काय नाही. पण मनू भाकर या पर्सनॅलिटीविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. समजते. आता यावेळेस जरी काय कारणामुळं झालं नाही तरीसुद्धा पुढच्या वेळेस 100% मेडल हे आणतील, यात काय दुमत नसावं कोणाचंच, कुठल्याच भारतीयाचं. त्यामुळे आत्ता यांचं वय जवळजवळ 19 वर्षे, त्यामुळे त्यांच्यापुढं अजून खूप अपॉर्च्युनिटीज आहेत ऑलिम्पिकमध्ये कार्य करण्यासाठी. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये काय होतं बघू, किंवा याच्यामध्ये काय डिसिजन त्यांचं चेंज होते वगैरे पुढं आपल्याला समजेलच. त्यामुळं खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती. इथं न्यूज संपत आहेत. आता आपण डिस्कशन करूयात, आर्टिकल्स कोणकोणते महत्त्वाचे आहेत त्याच्याविषयी डिस्कशन करूयात आपण. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते पेगासस स्पायवेअरविषयी बोललं जाणारं आर्टिकल आहे. म्हणजे पेगासस स्पायवेअरविषयी याच्यामध्ये बोललं गेलं. मग पेगासस स्पायवेअरपासून कसं आपण भविष्यामध्ये वाचू शकतो आणि त्याच्यापासून का आपल्याला दूर राहायला पाहिजे, असं याचा उहापोह करणारं हे आर्टिकल आहे. म्हणजे एकंदरीत याचा सेंटर पॉईंट जो आहे तो पेगासस स्पायवेअर आहे, आणि याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. ते तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केला तर मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी या आर्टिकलमध्ये बघण्यासारखं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. दुसरं जे छोटंसं आर्टिकल दिलं आहे ना, ते आता क्लायमेट उग्र धारण रूप करते आपल्याला असं पाहाव्यास मिळते. वातावरण म्हणजे विशेष करून जास्त पाऊस होतोय, पुरासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळते, आणि रेग्युलरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती पाहाव्यास मिळते. आत्ताच आपण उद्धव ठाकरेंची चिपळूणला भेट दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, आणि तिथं जी परिस्थिती, काय व्हिडिओज आता येत आहेत सोशल मीडियावरती, तिथं जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती भयानक परिस्थिती, जर नेचरनं उग्र रूप धारण केलं तर किती भयानक असू शकतं ते आपण बघू शकतो. काही जणांची घरं वाहून गेलेत, डेथ बॉडीसुद्धा काही जणांच्या सापडल्या नाहीत, आजपर्यंत अजून सापडल्या नाहीत, त्याचा शोध चालू आहे. अशा प्रकारचे सिच्युएशन कुठंतरी निर्माण झाले. मग त्याच्याविषयी क्लायमेट रिस्क जे आहे ना त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला अगोदर काढण्यासाठी आपण टेक्निक काय डेव्हलप करायचे आहेत ना त्या टेक्निक आपण डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड जे काय प्लॅनिंगचे इश्यूज आहेत, नियोजन कशा पद्धतीने त्याचं करायचं त्याच्याशी रिलेटेड आपण तयारी करून ठेवायला पाहिजे असं सांगणारं हे कुठंतरी आर्टिकल आहे. त्याचबरोबर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये अशा काही टेक्निक्स आपण अजून डेव्हलप करणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या रिस्कची इंटेन्सिटी किती आहे, या रिस्कची इंटेन्सिटी भविष्यात किती असेल हे खरं तर एक्झॅक्ट वर्तवण्यासाठी
करण्यासाठी इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडे ज्या टेक्निक्स आहेत त्या कुठंतरी कालबाह्य झालेल्या आहेत की काय, असा प्रकारचा सिच्युएशन क्वेश्चन निर्माण होतोय. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं सुद्धा कुठंतरी गरजेचं आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मग भूतकाळामध्ये कोणकोणते डिझास्टर आले होते, कोणकोणते क्लायमॅटिक डिझास्टर्स आले होते, याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. त्याचं काही एवढं इम्पॉर्टन्स नाही. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितले, सायक्लोनविषयी बोलले गेले. त्याच्यामध्ये येस सायक्लोन असू द्या किंवा इतर आणखी टायफून असू द्या, निसर्ग सायक्लोन असू द्या, याच्याविषयी बोलले गेले. मग आपल्याला याच्यातून पहिला की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायची. हा पहिला की पॉईंट, बरोबर आहे. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट, विकिपीडियावरून ती मिळवू शकतो आपण. दुसरा की पॉईंट काय दिला आहे, तर सायक्लोनविषयी बोलले गेले. मग सायक्लोन टॉपिक जॉग्राफीच्या माध्यमातून आपण करून ठेवणं गरजेचं आहे. भूगोलाच्या माध्यमातून चक्रीवादळाचा जो टॉपिक आहे ना, सायक्लोनची निर्मिती कशी होते, कोणकोणते महत्त्वाचे सायक्लोन भूतकाळामध्ये येऊन गेलेले आहेत, हे आपण डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे जॉग्राफीच्या माध्यमातून. समजते तुम्हाला. याच्यासाठी खरं तर महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाचं आपण जर की पॉईंट बघायचं झालं तर अनेक नद्यांना पूर येताना आपल्याला पाहाव्यास मिळते, फ्लडची सिच्युएशन येताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून आपण त्याच्यावरती काय काय पावलं उचलायला पाहिजेत, याची इन्फॉर्मेशन, याचा उहापोह करणारा एखादा लेख जर तुम्हाला मिळाला तर तो डिटेलमध्ये अभ्यासून ठेवा. कारण डिझास्टर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आपल्याला मेन्सला आहे. त्यामुळे आन्सर रायटिंगसाठी मेन्समध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. हा तिसरा पॉईंट. आणि चौथा की पॉईंट काय, तर अनेक धरणांचा उल्लेख होतोय आणि नद्यांचा उल्लेख येतोय. मग भारतातील महत्त्वाच्या नद्या कोणकोणत्या आहेत, महत्त्वाची धरणं कोणकोणती आहेत, त्याचा डिटेल इन्फॉर्मेशन आपण जॉग्राफीच्या माध्यमातून काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. एवढं की पॉईंट आपण या आर्टिकल्समधून घेऊ शकतो. समजते. आता इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी आपण विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन बघूयात. ही इन्फॉर्मेशन आपण अगोदर पण बघून ठेवलं. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली 1875 रोजी. 1875ला स्थापना झाली, 1975ला नाही, 1875ला झाली, हे लक्षात ठेवा. टाईप काय आहे, तर गव्हर्नमेंटल एजन्सी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही एजन्सी आहे. आणि गव्हर्नमेंट इंडिया जो आहे त्याच्याकडून खरं तर गव्हर्नमेंट इंडियाकडून याचं नियंत्रण केलं जातं. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. ॲन्युअल बजेट त्याचं जवळजवळ 352 कोटीच्या आसपास ॲन्युअल बजेट त्याला जाहीर केलं जातं. समजते. त्याच्यासाठी बजेटसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मिनिस्ट्रीचे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कार्य करतं, तर युनियन मिनिस्ट्री फॉर अर्थ सायन्सच्या अंतर्गत हे जे डिपार्टमेंट आहे ते कार्य करताना पाहाव्यास मिळते. याचं एम काय आहे, म्हणजे काय ध्येय आहे, तर वेदर फोरकास्टिंग, वातावरणाचा अंदाज लावण्याचं हेच खरं तर ध्येय आहे. आणि त्याचबरोबर सिझमॉलॉजी म्हणजे भूकंपासारखे जे इन्सिडेंट होतात त्याच्यासाठी सुद्धा अंदाज वर्तवणं हे खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही याची बेसिक इन्फॉर्मेशन झाली. पुढचं जे आर्टिकल आहे मनी चेंजर नावाचं, हे विशेष करून इंडियाची एक डिजिटल करन्सी असायला पाहिजे असं बोलणारं हे आर्टिकल आहे. आणि जे ऑफिशियल करन्सी अँड रेग्युलेशन ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 जे आहे, क्रिप्टो करन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 जे आहे ते आजपर्यंत अजून इंट्रोड्यूससुद्धा झालं नाही असं सांगणारे कुठंतरी हे आर्टिकल. म्हणजे या आर्टिकलमध्ये डिटेलमध्ये यांना काय सांगायचं सरळ सरळ की आपली एक डिजिटल करन्सी असायला पाहिजे. RBIचं सुद्धा एक न्यूज आली होती परवा, त्याच्या अगोदर आपण एक डिस्कस केली न्यूज की सेंट्रल जी करन्सी आहे आपली ती करन्सी डिजिटल करन्सीसुद्धा आपली असायला पाहिजे असं RBIकडून सुद्धा सूत्रांकडून सांगण्यात येत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं त्या न्यूजच्या अंतर्गत. आणि त्याच्यामध्ये विशेष करून CBDT विषयी बोललं जात होतं. CBDT म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, त्याच्याविषयी खरं तर बोललं जात होतं. आता कसं बिटकॉईन एक डिजिटल करन्सी आहे, धीरम एक डिजिटल करन्सी आहे, बरोबर. अशा प्रकारच्या जे डिजिटल करन्सी आहेत त्या इंडियाच्या सुद्धा असायला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि त्याच्याशी रिलेटेड जे क्रिप्टो करन्सी बिल आहे ते 2021चं बिल अजून इंट्रोड्यूस झालं नाही. त्यानंतर ते पास होणार आहे, राष्ट्रपतींकडे जाणार आहे आणि त्यानंतर मग डिजिटल करन्सी डेव्हलप होणार आहे. आणि हा कुठंतरी प्रोसिजर खूप मोठी आहे आणि ते लवकरात लवकर करायला पाहिजे. कारण डिजिटल करन्सी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये असणं खूप गरजेचं झालं आहे असं सांगणारं हे आर्टिकल आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यातून आपल्याला की पॉईंट हा बघायचा आहे की पहिल्यांदा आपल्याला डिजिटल करन्सी म्हणजे क्रिप्टो करन्सीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे.
समजते तुम्हाला. मग ते क्रिप्टोकरन्सी काय असते त्याची डिटेल इन्फॉर्मेशन इकॉनॉमीच्या दृष्टीतून बघून ठेवणं हा पहिला आपला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर मॉनिटरीविषयी इथं बोललं जाते, चलनाविषयी बोललं जाते. मग RBIमध्ये मॉनिटर पॉलिसी डेव्हलप करण्याचं कार्य कोण करतं, मॉनिटरी पॉलिसीशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काय, मॉनिटरीशी रिलेटेड इंटरनॅशनल लेवलला कोणता प्लॅटफॉर्म आहे, कोणती ऑर्गनायझेशन आहे आणि ती कशा पद्धतीनं कार्य करते याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण या आर्टिकलच्या माध्यमातून काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला. पुढचं जे हे आर्टिकल आहे ना, ते आर्टिकल आपल्या सुरक्षा व्यवस्थेवरती बोललं जाणारं आर्टिकल. म्हणजे याच्यामध्ये इंडियन एअरफोर्स समोर काय चॅलेंजेस आहेत किंवा आपल्या भूदलासमोर काय चॅलेंज आहेत, नेव्हीसमोर काय चॅलेंज आहेत हे बोलणारं, उहापोह करणारं आर्टिकल आहे. याच्यामध्ये कोणत्याही फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या नाहीत किंवा महत्त्वाचं काही पुढे याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही. त्यामुळे हे आर्टिकल आज आपण डिस्कस नाही करणार आहोत. पुढचं जे आर्टिकल आहे फूड सिक्युरिटीविषयी बोलणारं हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी बाकी काय दिलं नाहीत, पण महत्त्वाचा इथं चार्ट एक दिलं आहे आणि त्याच्यामध्ये या चार्टमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की इतर कालावधीपेक्षा कोविड-19मध्ये जे धान्याचं वाटप झालेलं आहे ना, ते वाटप कुठंतरी जास्त प्रमाणात झालेलं आहे असं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये मिलियन मेट्रिक टन्समध्ये दिलं आहे. मग त्याच्यामध्ये फेब्रुवारीचा उल्लेख आलेला आहे, एप्रिलचा उल्लेख आहे, जूनचा आहे, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर आणि त्याच्यामध्ये मग पूर्ण वर्षात दिलं आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असा पूर्ण वर्षाचा दिला आहे. आणि त्या महिन्यांमध्ये 2018चा आलेख दिलेला आहे. ह्याच्यामध्ये 2018चा जो हा आलेख आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात वाटप झालेलं आहे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 2019चा हा आलेख दिलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला आणि 2020चा जो ग्रीन कलरचा आलेख आहे तो दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग 2018चा जर विचार केला तर जानेवारीमध्ये 5.5 मिलियन मेट्रिक टन्सचं वाटप झालं होतं. त्या फेब्रुवारीचं 4.4 आहे, मार्चचं 3.9 आहे. असं प्रकारचं पूर्ण महिन्याचं 2018चं पूर्ण वर्षाचं दिलं आहे. 4.3 आहे, 4.1 आहे, 4.1 आहे, 4.1 आहे, 4.3 आहे, 4.4 आहे, 4.5, 4.7 सॉरी 3.7 आणि 3.9 हे डिसेंबरपर्यंतचा आलेख आपला 2018चा झाला धान्य वाटपाचा. बरोबर आहे. 2019मध्ये परत धान्याचं वाटप जे आहे ते वाढलेलं पाहाव्यास मिळालं आपल्याला, जवळजवळ थोडं कमी वाढलेलं. 4.1 आहे, 4.3 त्याच्यामध्ये 4.4 आहे, 4 आहे, त्यानंतर 4.4 इथं पाहाव्यास मिळते, 3.8 पाहाव्यास मिळते, 3.8, 3.9, 4.3 आणि 4.1 आणि त्यानंतर आपल्याला काय हे दोन्ही जे आलेख दिसत आहेत 2018चे आणि 2019चे त्याच्यामध्ये सेमच वाटप थोडं कमी जास्त आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु थोड्या प्रमाणात वाढलं होतं 2019मध्ये, पण 2020मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला धान्याचं वाटप वाढवावं लागलं आणि ते जर वाटप बघितलं ना तर जवळजवळ डबलच आहे या 2 वर्षांपेक्षा. मग त्याच्यामध्ये 4.1 आहे, 4.5, 4.2 मार्चपर्यंतचा जर आपण उल्लेख केला तर आणि मार्च नंतर खरं तर कोविड-19चे पेशंट वाढायला सुरुवात झाली होती. 2020 मार्च 2020 नंतर खूप मोठ्या प्रमाणात कोविड डिझास्टर झाला होता आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट मग 7.7, 7.5, 7.7, 7.9, 7.9, 7.8, 7.6 आणि 4.1 डिसेंबरपर्यंत हा आलेख आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. आणि हे वाटपाचं कारण वाढण्याचं काय आहे तर फूड सिक्युरिटी डेव्हलप झाली पाहिजे. इंडियामध्ये मायग्रंट वर्कर्स आहेत, अनेक लोक अनएम्प्लॉईड झाले, मग त्यांच्या खाण्याचा प्रश्न पहिल्यांदा निर्माण झाला. मग सरकारला त्यांना धान्याचं वाटप करावंच लागलं जास्त प्रमाणात. त्यामुळे खरं तर हे धान्याचं वाटप केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समज येतो मला. आणि ते वाढलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. फूड सिक्युरिटीच्या रिलेटेड हे खरं तर म्हणजे अन्न मिळवणं हा खरं तर मूलभूत अधिकार आहे, तरच आपण जिवंत राहू शकतो. जीविताचा मूलभूत अधिकार आहे ना आपला, तसाच मग अन्न मिळवणंसुद्धा मूलभूत अधिकार आहे. आणि ते ज्यावेळेस व्यक्ती काम करून मिळवू शकत नसतो त्यावेळेस गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे की त्याला फूड सिक्युरिटी द्यावी आणि त्याच्या अंतर्गत आपल्या सरकारनं पावलं उचललेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. पहिला की पॉईंट तर हा आलेख आपण व्यवस्थितरित्या बघितला तर त्याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर फूड सिक्युरिटीशी रिलेटेड आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कीम महत्त्वाच्या आहेत त्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करून त्याचा ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर फूड सिक्युरिटीसाठी इंटरनॅशनल लेवलला कोणते ऑर्गनायझेशन महत्त्वाचे कार्य करते हे डिटेलमध्ये त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजतं तुम्हाला. या 2 इन्फॉर्मेशन आपण हे 2 की पॉईंट व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करून ठेवणं याचा गरजेचं आहे. समजतंय. इथं आजचा आपला द हिंदू समाप्त होतोय.
आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.